नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2025 या वर्षातील ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, ज्यावर TCSने प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, त्या सर्व चालू घडामोडी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत, ज्याच्यावरती TCS प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, ज्या TCSच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत, त्या सर्व चालू घडामोडींची रिव्हिजन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. नीती आयोगाच्या 2025च्या अहवालानुसार भारताने 2030पर्यंत किती टक्के EV प्रवेशाचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर 2025मध्ये नीती आयोगाने एक अहवाल सादर केलेला आहे. त्याच्यानुसार 2030पर्यंत इलेक्ट्रिक व्हेकलचे किती टक्के लक्ष्य भारताने ठेवलेले आहे? तर ते आहे 30%. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. अशा स्वरूपाचे प्रश्न TCS खूप वेळा विचारते, त्यामुळे हा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 2. पंतप्रधान इंटर्नशिप योजना म्हणजेच PMIS मध्ये महिलांचा सहभाग किती टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे? तर PMIS ही जी स्कीम आहे, याच्यामध्ये महिलांचा सहभाग हा सुरुवातीला 31% एवढा होता, मात्र सध्या तो वाढून 41% एवढा झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. नंबेओ इंडेक्सनुसार सर्वात सुरक्षित शहरे 2025 या यादीत भारतातील कोणते शहर अव्वल ठरलेले आहे? तर नंबेओ या संस्थेमार्फत जो इंडेक्स सादर केला जातो, त्या इंडेक्सनुसार सर्वात सुरक्षित शहरे 2025 या यादीत भारतातील मंगलोर हे शहर अव्वल ठरलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या पोर्टलने डिजिटल एकत्रीकरणाद्वारे MPLADS या योजनेत क्रांती घडवलेली आहे? तर MPLAD ही जी योजना आहे, या योजनेअंतर्गत जे काही खासदार आहेत, त्या खासदारांना निधी मिळतो आणि त्या निधीच्या अंतर्गत स्थानिक क्षेत्राचा विकास करायचा असतो. या योजनेचे डिजिटल इंटिग्रेशन करण्यात आलेले आहे आणि हे डिजिटल इंटिग्रेशन ई-साक्षी या पोर्टलद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. विविध पोर्टलवर TCS वारंवार प्रश्न विचारत असते, त्या दृष्टिकोनातून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? हा देखील प्रश्न TCSद्वारे खूप वेळा विचारलेला आहे. हा पुन्हा ते विचारू शकतात. त्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे राम सुतार यांना. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. फेब्रुवारी 2025मध्ये AI ॲक्शन समिट कोठे पार पडली? तर जेव्हा केव्हा AI शी संबंधित एखादी घडामोड घडते, तेव्हा त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण हे सध्या खूप हायलायटेड आहे. आणि AI ॲक्शन समिट 2025 ही भरवण्यात आलेली होती पॅरिस या ठिकाणी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याचबरोबर ही जी परिषद आहे, ती फ्रान्स आणि भारत हे संयुक्तपणे भरवत आहेत. त्यामुळे ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या अमेरिकन शहरात 14 एप्रिल 2025 हा दिवस डॉक्टर BR आंबेडकर दिवस म्हणून घोषित केला गेला होता? तर 14 एप्रिल 2025 हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवस म्हणून घोषित केलेला न्यूयॉर्क या अमेरिकन शहरात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. जानेवारी 2025मध्ये सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कोणत्या चित्रपट दिग्दर्शकाला प्रदान करण्यात आला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही 2025मधील महत्त्वाचे अवॉर्ड किंवा पुरस्कार आहेत, ते बघून ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर महत्त्वाचा असलेला सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे अपर्णा सेन या दिग्दर्शकाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारत आणि कोणत्या देशामध्ये 23वा वरुण लष्करी सराव सुरू झाला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2025 या वर्षातील जे काही लष्करी सराव आहेत, ते सर्व तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, कारण कोणत्याही लष्करी सरावावरती पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण 2025मध्ये झालेले सर्व लष्करी सराव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. वरुण हा जो लष्करी सराव आहे, तो भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान पार पडतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 10. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 14वा नौदल सराव इंद्रा सुरू झाला?
तर इंद्रा हा जो नौदल सराव असतो तो भारत आणि रशिया या 2 देशांच्या दरम्यान नेहमी पार पडतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 11. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक कोणता आहे? तर जे काही निर्देशके आहेत, इंडेक्स आहेत 2025 या वर्षामध्ये जाहीर झालेली, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे हे माहीत असणं खूप आवश्यक आहे. कारण याच्यावरती रँडम अशा स्वरूपाचा प्रश्न TCS नेहमी विचारते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण हे देखील कव्हर करणार आहेत. तर करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक आहे 96वा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेल्या 3 महिन्यात TCSने 2 वेळा विचारलेला आहे. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 12. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 13वा एक्वेरिन लष्करी सराव सुरू झालेला आहे? तर भारत आणि मालदीव या 2 देशांच्या दरम्यान एक्वेरिन हा लष्करी सराव पार पडतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ उभारले जाईल? तर भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI युनिव्हर्सिटी उभारली जाणार आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि ही गोष्ट महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणाला टाइम मासिकाने विमेन ऑफ द इयर म्हणून निवडलेले आहे? तर टाइम मासिकातर्फे देण्यात येणारा वुमेन ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे तो यावर्षीचा मिळालेला आहे पूर्णिमा देवी बर्मन यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 15. 34वा सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सरस्वती सन्मान, अकॅडमी अवॉर्ड्स, ज्ञानपीठ अवॉर्ड्स हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. तर 34वा सरस्वती सन्मान प्राप्त झालेला आहे साधू भद्रेश दास यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 16. टायगर ट्रम्प या युद्ध सरावाची 4थी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाली? तर टायगर ट्रम्प हा जो लष्करी सराव आहे तो लष्करी सराव भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या दरम्यान पार पडतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 17. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून खेलो इंडिया यूथ गेम्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती TCS नेहमी प्रश्न विचारत असते. आणि या 2025च्या गेम्स पार पडलेल्या असून त्या बिहार या राज्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर ह्या जे खेलो इंडिया यूथ गेम्स आहेत ही याची 7वी आवृत्ती होती, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येतो की कितव्या आवृत्तीच्या गेम्स झालेल्या आहेत? तर ही 7वी आवृत्ती होती, 7th एडिशन. प्रश्न क्रमांक 18. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवलेले आहे? तर 2025च्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पदक तालिकेत पहिले क्रमांक मिळवलेले राज्य आहे महाराष्ट्र हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि या गेम्समध्ये महाराष्ट्राने एकूण 158 पदके पटकवलेली आहेत. तर ही पदकांची संख्या देखील लक्षात ठेवा, संख्येवरती देखील काही वेळा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणत्या भारतीयाला दिला गेला आहे? हा प्रश्न 100% तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाईल, कारण एका भारतीय व्यक्तीला इंटरनॅशनल बुकर प्राईज मिळालेला आहे. आणि हा जो बुकर प्राईज आहे इंटरनॅशनल बुकर प्राईज 2025 बानू मुश्ताक यांना मिळालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि हा जो अवॉर्ड आहे तो बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी मिळालेला आहे. त्यामुळे पुस्तक देखील लक्षात ठेवा, या पुस्तकावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल. प्रश्न क्रमांक 20. BCCIचा CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर BCCI मार्फत भारतीय क्रिकेट बोर्डामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठित असा CK नायडू जीवन गौरव पुरस्कार
प्रदान करण्यात आलेला आहे सचिन तेंडुलकर यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 21, 10वे साय-फाय सायन्स फिल्म फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले होते? तर 10वे साय-फाय सायन्स फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आलेले गोवा या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि अशा प्रकारची जी काही सायन्स फेस्टिवल्स किंवा फिल्म फेस्टिवल्स असतात ती शक्यतो गोव्यामध्येच अरेंज केली जातात. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही गेस करू शकता. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारताचा पहिला कॅन्सर जिनोम ॲटलस विकसित केलेला आहे? तर अशा प्रकारचा एक प्रश्न पाठीमागे एकदा TCSने विचारलेला होता GMC नांदेडमध्ये. तर त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरतो. तर भारतातील पहिलाच अशा प्रकारचा कॅन्सर जिनोम ॲटलास विकसित केलेला आहे IIT मद्रास या संस्थेने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या संघाने 38व्या राष्ट्रीय खेळांमध्ये 38th नॅशनल गेम्समध्ये राजा भालिंद्र सिंह ट्रॉफी जिंकलेली आहे? तर सुरुवातीला ही भालिंद्र सिंह ट्रॉफी काय आहे ते समजून घेऊया. तर जो संघ किंवा जी टीम या नॅशनल गेम्समध्ये ओव्हरऑल बेस्ट परफॉर्मन्स देते त्या संघाला हा पुरस्कार दिला जातो. तर 38वी जी राष्ट्रीय स्पर्धा किंवा नॅशनल गेम्स पार पडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व्हिसेस या संघाने राजा भालिंद्र सिंह ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि सर्व्हिसेस याच संघाने पदक तालिकेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे हे देखील लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक पदके सर्व्हिसेसने मिळवलेली आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर मग आपला महाराष्ट्र या राज्याचा नंबर आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणाला BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मनू भाकर या भारतीय खेळाडूला BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 25, नवीनच प्रकाशित झालेले दिया सलाई या नावाचे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर परीक्षेत TCS पुस्तक आणि त्याचे लेखक याच्यावरती नेहमी प्रश्न विचारताना दिसतो. त्यामुळे TCSच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर हे जे दिया सलाई नावाचे आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र नोबल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतो. त्यामुळे दिया सलाई हे आत्मचरित्र कैलास सत्यार्थी यांचे आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला वर्ल्ड पीस सेंटर स्थापित झालेला आहे? तर भारतातील गुरुग्राम या ठिकाणी पहिला वर्ल्ड पीस सेंटर स्थापित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 27, नवीन प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 मध्ये भारताची स्थिती कोणती आहे? तर ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक होता 14वा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. आपण जे काही इंडेक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत ते सर्व महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते सर्व इंडेक्स आणि त्यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंद निर्देशांक 2025 म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर जो जागतिक आनंद निर्देशांक 2025चा जाहीर झालेला आहे त्याच्यानुसार भारताचा क्रमांक 118वा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या राज्याला राजकोषीय आरोग्य निर्देशांक म्हणजेच फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025 मध्ये प्रथम स्थान मिळालेले आहे? हा देखील एक महत्त्वाचा इंडेक्स आहे. राजकोषीय आरोग्य निर्देशांक म्हणजेच फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025 मध्ये पहिले स्थान मिळालेले आहे ओडिसा या राज्याला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 30, अलीकडे कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिटी ऑफ द ऑनर या पुरस्काराने सन्मानित केले होते? तर नुकतेच पोर्तुगाल या देशाने भारताच्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांना सिटी ऑफ द ऑनर या पुरस्काराने सन्मानित केले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. पाठीमागे त्यांनी मोदींना मिळालेला पुरस्कार याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे आता ते भारताच्या राष्ट्रपतींना मिळालेल्या पुरस्कारावर देखील प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला विस्डेन पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे? तर या वर्षीचा विस्डेन पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे भारताचा क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह याला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा जो अवॉर्ड आहे तो खूप प्रतिष्ठित असा अवॉर्ड आहे. प्रश्न क्रमांक 32. अलीकडेच पार पडलेल्या 78व्या संतोष ट्रॉफी स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे? तर मुळात ही जी संतोष ट्रॉफी स्पर्धा आहे ती कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न TCSने पाठीमागे विचारलेला होता. तर ही जी स्पर्धा आहे ती फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर ही जी 78वी स्पर्धा पार पडलेली आहे संतोष ट्रॉफीची, याचा विजेता ठरलेला संघ आहे पश्चिम बंगाल हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 33. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या हेनलेच पासपोर्ट इंडेक्स 2025 क्वार्टर 2 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर हेनलेच पासपोर्ट इंडेक्स 2025चा क्वार्टर 2चा रिझल्ट किंवा रँकिंग जाहीर करण्यात आलेले आहेत आणि यानुसार भारताला 77वा क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणती खेळाडू ODIमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न देखील TCS विचारत आहे. त्यामुळे हा प्रश्न येथे आपण कव्हर करणार आहे की वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? भारतीय महिला क्रिकेटपटू विचारलेला आहे. तर ती ठरलेली आहे स्मृती मंधाना ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 35. पार्लमेंट पॉवर फंक्शन्स अँड प्रिव्हिलेजेस या शीर्षकाचे पुस्तक कोणाच्या लेखणीतून लिहिले गेले आहे? तर हे जे पुस्तक आहे नुकतेच प्रकाशित झालेले पार्लमेंट पॉवर फंक्शन्स आणि प्रिव्हिलेजेस हे पुस्तक लिहिलेले आहे डॉक्टर KS चौहान यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. हे देखील पुस्तक परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. प्रश्न क्रमांक 36. अलीकडेच पार पडलेल्या विजय हजारे स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकले? तर ही जी विजय हजारे स्पर्धा आहे ती क्रिकेटशी संबंधित स्पर्धा असून याच्यामध्ये 50 ओव्हर्सचे सामने असतात. त्यामुळे हा फॉर्मॅट देखील तुम्हाला माहीत असला पाहिजे. विजय हजारे ट्रॉफी ही 50 ओव्हर किंवा वन डे फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते आणि नुकत्याच झालेल्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेले आहे कर्नाटक या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. अलीकडेच जाहीर झालेल्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे? तर हा जो ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स आहे हा कसा काढला जातो? तर डिफेन्स म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये कोणता देश किती खर्च करतोय किंवा इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा त्याच्या क्षमता किती आहेत त्याच्यानुसार हा जो इंडेक्स आहे तो तयार केला जातो. आणि या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारताला 4थे स्थान देण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 38. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार झालेली भारताची पहिली गायिका आणि मॉडेल खालीलपैकी कोण आहे? तर AIच्या मदतीने तयार झालेली भारताची पहिली गायिका आणि मॉडेल हिचे नाव आहे माया आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 39. भारत सरकारने 2025मध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पद्म पुरस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, कारण याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर 2025मध्ये एकूण 139 जणांना पद्म अवॉर्ड देण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्यामध्ये पद्मश्री किती जणांना देण्यात आलेले आहे? तर पद्मश्री अवॉर्ड 113 जणांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पद्मभूषण
हा अवॉर्ड किती जणांना देण्यात आलेला आहे? तर पद्मभूषण हा 19 जणांना देण्यात येणार आहे आणि पद्मविभूषण हा जो अवॉर्ड आहे तो एकूण 7 जणांना देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे एकूण 139 जणांना यावर्षी पद्म अवॉर्ड्स देण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती इंडिव्हिज्युअल लेवलला देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 40, ICC कडून वर्षाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर हा देखील अवॉर्ड परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलकडून देण्यात येणारा क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे जसप्रीत बुमराह या भारतीय क्रिकेटपटूला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, अलीकडेच 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे म्हणजेच नॅशनल गेम्सचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड या राज्यात पार पडलेल्या आहेत आणि याचे उद्घाटन नरेंद्र मोदींनी केले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि आपण मागाशीच पाहिल्याप्रमाणे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी सर्व्हिसेस या संघाने केलेली आहे आणि सर्वाधिक पदके देखील सर्व्हिसेस याच संघाला मिळालेले आहेत. प्रश्न क्रमांक 42, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला दिला गेला? तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 हा देण्यात आलेला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 43, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर प्रेसच्या स्वातंत्र्याशी संबंधित हा इंडेक्स तयार केला जातो आणि वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताला मिळालेले स्थान आहे 151वे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, हा देखील तुम्हाला ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 44, अलीकडेच प्रसिद्ध झालेला मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले? हा जो निर्देशांक आहे मानव विकास निर्देशांक किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यावरती खूप सारे प्रश्न दरवर्षीच विचारले जातात आणि 2025चा जो निर्देशांक जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये भारताला 130वे स्थान मिळालेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा असलेला निर्देशांक आहे, त्यामुळे याच्यामध्ये भारताला मिळालेले स्थान हे विसरायचे नाही. प्रश्न क्रमांक 45, नुकत्याच झालेल्या अंडर-19 सॅप चॅम्पियनशिप 2025चा विजेता कोण ठरलेला आहे? तर ही जी सॅप चॅम्पियनशिप आहे ही फुटबॉलशी संबंधित आहे, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि अंडर-19 सॅप चॅम्पियनशिप 2025चा विजेता ठरलेला आहे भारत हा देश. भारताने बांगलादेशला हरवून या चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, अलीकडेच कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्वेस्चिया मिराबिलिस हा दिलेला आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मोदींना जे 2025 या वर्षात वेगवेगळ्या देशांकडून जे नागरी पुरस्कार मिळालेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यावरती TCS प्रश्न विचारत आहे सध्या. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींना द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्वेस्चिया मिराबिलिस हा अवॉर्ड दिलेला आहे नामिबिया या देशाने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द मॅक्रिओसिस 3 हा दिलेला आहे? तर ऑर्डर ऑफ द मॅकॅरिओस 3 हा अवॉर्ड नरेंद्र मोदींना सायप्रस या देशाने दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा अवॉर्ड देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान मित्रविभूषण हा पुरस्कार देऊन केला? तर हा देखील पुरस्कार मित्रविभूषण खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि हा जो पुरस्कार आहे तो नरेंद्र मोदींना आपला शेजारील देश श्रीलंका या देशाने दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न क्रमांक 49, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणता क्रमांक मिळाला? तर वेगवेगळे जे इंडेक्स आहेत
त्याच्यामधीलच क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि याच्यामध्ये भारत देशाला मिळालेला क्रमांक आहे 10वा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जेंडर गॅप इंडेक्स 2025मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर जो नुकताच जेंडर गॅप इंडेक्स 2025 प्रसिद्ध झालेला होता त्याच्यामध्ये भारताला मिळालेले स्थान आहे 131वे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर जेंडर गॅप इंडेक्स, इन्कम इनइक्वॅलिटी इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे खूप महत्त्वाचे आहेत कारण याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 51. भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशात पहिला संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ आयोजित झाला होता? तर टायगर क्लॉ या नावाने पहिल्यांदाच एक संयुक्त लष्करी सराव पार पडलेला आहे आणि हा सराव भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या दरम्यान पार पडला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हा जो लष्करी सराव होता टायगर क्लॉ हा पहिल्यांदाच पार पडलेला आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. त्यामुळे लक्षात ठेवा भारत आणि अमेरिका टायगर क्लॉ. प्रश्न क्रमांक 52. नासाचा स्पेस प्रोग्रॅम पूर्ण करणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण बनलेला आहे? तर नासामार्फत आयोजित करण्यात आलेला स्पेस प्रोग्रॅम पूर्ण करणारी पहिली भारतीय व्यक्ती बनलेली आहे जान्हवी डांगेटी ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 53. खेलो इंडिया युनिव्हर्सिटीचे 5वे संस्करण कोणत्या राज्यात आयोजित केले जाईल? तर खेलो इंडियाच्या अंतर्गत युनिव्हर्सिटीच्या स्पर्धांचे 5व्या आवृत्तीचे आयोजन हे राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54. पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू जिने क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटमध्ये शतकीय धावा केलेल्या आहेत ती कोण आहे? तर अशी कोणती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहे जिने क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे टेस्ट, वन डे आणि T20मध्ये 100+ धावा केलेल्या आहेत? तर ती आहे स्मृती मंधाना ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणाला टाइम मासिकाने पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडलेले आहे? तर टाइम मासिकातर्फे देण्यात येणारा पर्सन ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना, अमेरिकेचे राष्ट्रपती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56. पहिली महिला क्रिकेटपटू जिला एका कॅलेंडर वर्षात 4 ODI शतके केलेली आहेत ती कोण? तर अशी पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे जिने एकाच वर्षामध्ये 4 ODI शतके म्हणजे 4 वन डेमध्ये शतके केलेली आहेत? तर ती आहे स्मृती मंधाना ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 57. अलीकडेच 34वा व्यास सन्मान खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्यास सन्मान देखील खूप महत्त्वाचा आहे. तर जो 34वा व्यास सन्मान आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे सूर्यबाला यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 58. इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार खालीलपैकी कोणते राज्य अग्र क्रमांकावर आहे? तर हा जो स्किल रिपोर्ट आहे तो त्या राज्यातील लोकांमध्ये स्किल किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार काढला जातो आणि भारतामधील सर्वात चांगले स्किल असलेले राज्य आहे महाराष्ट्र हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा प्रश्न महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणाला मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024साठी निवडण्यात आलेले आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून साहित्य अकॅडमी अवॉर्ड्स हे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर 2024चा मराठी भाषेसाठीचा जो साहित्य अकादमी पुरस्कार होता तो मिळालेला आहे सुधीर रसाळ यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. आणि हा जो पुरस्कार आहे तो सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक ग्रंथासाठी मिळालेले आहे. त्यामुळे ह्या पुस्तकाचे देखील नाव ठेवा, लक्षात ठेवा. याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 60. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या
PM विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत किती रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवलेले आहे? तर ही जी योजना आहे PM विकसित भारत रोजगार योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला केलेल्या भाषणामध्ये मेन्शन केली होती आणि त्याच्या अंतर्गत 3.5 कोटी एवढे रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 61 ऑगस्ट 2025 मध्ये MPC नुसार सध्याचा रेपो दर किती आहे? तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीनुसार ऑगस्ट 2025 मध्ये जी बैठक झाली त्याच्यानुसार सध्याचा जो रेपो दर आहे तो आहे 5.50% एवढा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 62 कोणत्या कार्यक्रमाने 3.53 कोटी नोंदींसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे? तर जो परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाने एकूण 3.53 कोटी नोंदींसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा देखील तुम्हाला विचारू शकतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 ऑगस्ट 2025 मध्ये संरक्षण खरेदी परिषद म्हणजेच डॅकने किती किमतीचे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत? तर संरक्षण क्षेत्रासाठी विविध खरेदी करण्यासाठी डॅकने नुकतेच एक अमाऊंट मंजूर केलेली आहे. तर ती अमाऊंट आहे 67,000 कोटी रुपयांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64 ऑगस्ट 2025 मध्ये कोणती बँक ही सारस्वत बँकेत विलीन झाली? तर ऑगस्ट 2025 मध्ये म्हणजे नुकतीच सारस्वत बँकेत विलीन झालेली बँक आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 65 2020 ते 2025 दरम्यान भारतामध्ये किती रुपयांची GST चोरी उघड झालेली आहे? तर 2020 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीत भारतात जी GST चोरी उघड झालेली आहे ती आहे 7 ट्रिलियन एवढ्या किमतीची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66 नीती आयोगाचा अनलॉकिंग अ $200 बिलियन ऑपॉर्च्युनिटीज हा अहवाल कोणत्या क्षेत्रावर केंद्रित होता? तर हा नीती आयोगाचा अहवाल असल्याने हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न नक्की विचारला जाईल की नीती आयोगाचा अनलॉकिंग 200 बिलियन ऑपॉर्च्युनिटी हा अहवाल कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता? तर तो होता इलेक्ट्रिक वाहने EVशी संबंधित. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर EVशी संबंधित असलेल्या नीती आयोगाचा अहवाल कोणता असा देखील प्रश्न येईल तर त्याचे उत्तर हे असेल अनलॉकिंग अ $200 बिलियन ऑपॉर्च्युनिटीज. प्रश्न क्रमांक 67 MS स्वामीनाथन अ मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण नुकतेच MS स्वामीनाथन यांचे निधन झालेले आहे आणि त्यांच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे पेपरमध्ये. त्यामुळे MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे जे पुस्तक आहे ते लिहिलेले आहे प्रियंबदा जयकुमार यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68 द कॉन्शियन्स नेटवर्क या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर द कॉन्शियन्स नेटवर्क या पुस्तकाचे लेखक आहेत सुगता श्रीनिवास राजू हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. हे देखील लक्षात ठेवा सुगता श्रीनिवास राजू द कॉन्शियन्स नेटवर्क या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 69 PMO प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर PMO प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स हे जे पुस्तक आहे नुकतेच प्रकाशित झालेले याचे लेखक आहेत हिमांशू रॉय हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70 59वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्ञानपीठ अवॉर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर 59वा जो ज्ञानपीठ पुरस्कार होता तो देण्यात आलेला आहे विनोद कुमार शुक्ला यांना हिंदी भाषेतील त्यांच्या साहित्यासाठी किंवा योगदानासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. अशा रीतीने आपण जवळपास 70 प्रश्न बघितलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न TCS पॅटर्ननुसार असून 2025 या वर्षातील अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणं तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित आहे. या सर्व चालू घडामोडींची चांगल्या तऱ्हेने रिव्हिजन करा.
व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. याची जर PDF हवी असेल तर ती देखील मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.